मित्रांनो, प्रेज द लॉर्ड. सर्वांना जय ख्रिस्त, सलाम. मला आज एक सुंदरसा शेर आठवतोय. मेरे जनाजे के पीछे सारा गांव निकला. मेरे जनाजे के पीछे सारा गांव निकला, पर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. पर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. अशीच काहीशी परिस्थिती ख्रिश्चन समाजाची आज झालेली आहे. आपल्या अनेक चर्चेसवरती हल्ले होत आहेत. ख्रिश्चन समाजाला टार्गेट केलं जात आहे. विविध संघटनांकडून आपल्या चर्चमध्ये तोडफोड केली जात आहे. आपल्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आणि हे सगळं का बरं चालू आहे याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की जी माणसं ही आपल्यावरती हल्ले करीत आहेत, आपल्यावरती खोटे आरोप करीत आहेत, ते एका विशिष्ट पक्षाचे आहेत. आणि सगळ्यांना माहीत आहे की हे लोक आपले मतदार नाहीत. हे कुठल्या पक्षाचे मतदार आहेत हे सर्वांना माहीत असल्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं कि मेरे जनाजे के पीछे सारा गांव निकला, लेकिन वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्यामुळे आपण टार्गेट होत आहोत, या पक्षांचं कर्तव्य आहे की आपल्या ख्रिश्चन समाजाला राजकीय बळ देण्याचं. आपल्या समाजाला कुठेतरी ज्या छोट्या मोठ्या ज्या संस्था आहेत, सरकारी संस्था, त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी करून घेण्याची गरज होती. परंतु असं काहीही महाराष्ट्रामध्ये तरी किमान घडताना दिसलेलं नाही. मला माहित नाही, कदाचित तेही आपल्यापासून सुरक्षित अंतर राखू इच्छितात असं दिसतं. कारण आपण ज्या पक्षाचे टार्गेट आहोत ते कुणामुळे तरी आहोत. आपण एका विशिष्ट पक्षाकडे आपला झुकाव आहे आणि त्या कारणाने आपण दुसऱ्या पक्षाचे टार्गेट बनलेलो आहोत. मग अशा वेळी आपण कुणाकडे जायचंय, कुणाकडे न्याय मागायचा आहे. मागच्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेमध्ये धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या गोंडस नावाखाली धर्मांतरबंदी कायदा लागू झालेला आहे. वास्तविक त्यांनी ही धर्म स्वातंत्र्य विधेयक असं त्याला नाव दिलेलं आहे. परंतु जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की हा धर्म स्वातंत्र्य विधेयक नसून धर्मांतर विरोधी विधेयक आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं नाहीये की हा कायदा लागू का झाला किंवा त्यांचा जो अजेंडा आहे त्याप्रमाणे त्यांनी ते केलेलं आहे. कारण त्यांना माहीत आहे की यामधले बहुतांश लोक हे आपल्या फेवरचे अजिबात नाही, किंवा यातले 10, 20, 50, 100 मतदान सुद्धा आपल्याला होत नाहीये याची खात्री झाल्यानंतर त्यांनी ही स्टेप उचललेली आहे. पण आश्चर्य एका गोष्टीचं आहे की विधानसभेमध्ये हे बिल मांडलेलं असताना हे तर पास होणारच होतं, कारण त्यांच्याकडे बहुमत आहे. परंतु या विधेयकाच्या विरोधात किती लोक, ज्यांना आपण मतदान करतोय त्या पक्षाचे किती लोक बोललेले आहेत. सन्माननीय आमदार ज्योती गायकवाड या विधेयकाबद्दल बोलल्या. नक्कीच सन्माननीय आमदार
जितेंद्र आव्हाड या विधेयकाबद्दल बोलले, त्याचप्रमाणे नितीन राऊत साहेब हे पण या विधेयकाबद्दल बोलले. पण बाकीचे लोक जे आपण ज्यांच्यावरती आपली भिस्त आहे असे लोक एकतर शांत बसले किंवा सोयीस्कर रीतीने गैरहजर राहिले. याबद्दल त्यांना बोलण्याची उत्सुकता का नाही हा मला खरा पडलेला प्रश्न आहे. एखादी गोष्ट अनुचित घडत असताना ती घडू द्यावी यासाठी न बोलणे किंवा अनुपस्थित राहणे दोन्हीही सारख्याच गोष्टी आहेत. याचा अर्थ दुसरा असा होतो की त्यांची या बिलाला मूक संमती आहे. मूक संमती म्हणजे ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मला यावरती काही बोलायचं नाही. जर अशा प्रकारची धारणा ज्या पक्षाच्या सोबत आपण खंबीरपणे उभे आहोत अशा पक्षाने घेतली तर अर्थात आपण असुरक्षित आहोत हे आपल्याला जाणवणं किंवा वाटणं साहजिक गोष्ट आहे. मागच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदांच्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. मला या पक्षांना विचारायचं आहे, ज्या पक्षांना आपण खास करून मतदान करतो, मी कोणत्या पक्षाचं नाव घेणार नाही, अशा पक्षांना विचारायचं आहे, तुमच्या पक्षातर्फे या ख्रिश्चन मतदारांसाठी आपण काय केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 32 लाख ख्रिश्चन मतदार आहेत. या मतदारांसाठी आपण उमेदवारी दिलेली आहे. किती ख्रिश्चन उमेदवार आपल्या पक्षाकडून गेलेले आहेत याबद्दलचं निश्चितपणे आपण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. फक्त आपण ख्रिश्चन समाज हा आपल्या बाजूने आहे हे गृहीत धरून पुढे गेलेला आहात असं मला वाटतं. कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण 4-2-10 ख्रिश्चन नगरसेवकांना तिकीट दिलेलं आहे, किंवा ख्रिश्चन समाजातल्या व्यक्तीला उभं केलेलं आहे, किंवा स्वीकृत म्हणून एखाद्या कुठल्या महानगरपालिकेमध्ये आपण ख्रिश्चन समाजाला घेतलेला आहे नाही. आपण गृहीत धरलेलं आहे की हे लोक कुठं जाऊ शकत नाही, यांना आपल्याशिवाय पर्याय नाही, आणि या वृत्तीमुळं आपण ते केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला आम्हाला जो त्रास होत आहे, जो त्रास सहन करावा लागत आहे, तो एवढ्यामुळंच की आम्ही आपल्या बरोबर आहोत. आणि त्यांना, विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना हे चांगलं माहीत आहे की हे लोक आपले मतदार नाहीत, यांना कितीही छळलं तरी चालेल अशा प्रकारची वागणूक आमच्या बरोबर चालू आहे. या गोष्टीला जबाबदार ख्रिश्चन समाज नाहीये. ज्यांचे आपण मतदार आहोत हे पक्ष या गोष्टीला जबाबदार आहेत. आणि आमच्या समाजाची परिस्थिती अशी झालेली, एक जुनं गाणं मला आठवतं, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, ऐसे मनमौजी को मुश्किल है समजाना. जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा अगदी आपल्याच घरचं लग्न आहे असं समजून आपण वरातीमध्ये नाचायला सुरू करतो, आणि इतकं नाचतो की अगदी आपण कोसळपर्यंत नाचतो. ही ख्रिश्चन समाजाची परिस्थिती मी चांगल्या रीतीने जाणून आहे आणि ती सांगत आहे. त्याचं कारण असं की मागच्या जवळजवळ 25 वर्षापासून मी ख्रिश्चन समाजाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे, ख्रिश्चन एकता मंचचा संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आणि 11 राज्यांमध्ये 47,000 कार्यकर्त्यांना एकत्र जोडलेला माणूस मी आहे. त्यामुळे मला या सर्व परिस्थितीची जाणीव आहे. प्रामाणिकपणा आपल्या अंगामध्ये ठासून भरलेला आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देतो तो शब्द
मरेपर्यंत आपण तो पाळतो, हे ख्रिश्चन समाजाचं वैशिष्ट्य आहे. परंतु यामध्ये आपल्या कर्तव्यामध्ये तुम्ही चूक करीत आहात का, ही गोष्ट राजकीय पक्षांनी लक्षात घेतली पाहिजे. या काळामध्ये मी पाहिलेलं आहे, ख्रिश्चन समाजाची ससे होलपट मी बघितलेली आहे. प्रत्येक माणूस अक्षरशः राजकारण्यांच्या पाठीमागं वेड्यासारखा धावतोय. अगदी पागल पाळल्यासारखा तो माणूस त्या राजकारण्यांच्या पाठीमागं धावतोय आणि आपला पूर्ण विश्वास या लोकांवरती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही निवडणुका झाल्या, यामध्ये ख्रिश्चन समाजाला टोटली इग्नोर केलं गेलेलं आहे. हे मला जाणीवपूर्वक या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ साहेब ज्यावेळेला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले, त्यावेळेला आम्हाला एक आशा निर्माण झाली. नाना पटोले साहेब ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर मीटिंग करून, झूमद्वारे मीट करून आम्ही त्यांना विनंती केली की ख्रिश्चन समाजाला येत्या महानगरपालिकेमध्ये आपण प्रतिनिधित्व द्यावं, आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं. परंतु अचानकपणे प्रदेशाध्यक्ष बदलले गेले आणि नवीन प्रदेशाध्यक्षाकडून आम्हाला ही अपेक्षा होती की ख्रिश्चन समाजाला नक्कीच न्याय मिळणार आहे. कारण काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे. परंतु हे फक्त एका ब्रीदवाक्यापुरतं मर्यादित झालंय का? फक्त एक ब्रीदवाक्य म्हणून काँग्रेस आजचं ही ब्रीदवाक्य वापरत आहे का? खरंच सर्व धर्म समभाव हा काँग्रेसमध्ये पाळला जात आहे? या गोष्टीचा नक्कीच आत्मपरीक्षण काँग्रेसी लोकांनी केलं पाहिजे. आणि माझ्या समाजासाठी जर मी एखादी गोष्ट मागत असेल किंवा मागणी करीत असेल तर ते वावगं आहे असं मला वाटत नाही. कारण आजची परिस्थिती अशी आहे की एखाद्या चर्चवरती हल्ला झाला तर आज ख्रिश्चन समाजामध्ये असा एकही व्यक्ती नाही जो फोन करून किमान पोलीस स्टेशनला ही विचारणा करू शकतो किंवा ते थांबवू शकतो, असा या वजनाचा एकही व्यक्ती ख्रिश्चन समाजामध्ये नाही. त्यांच्याकडे कलागुण नाहीत असं नाही, नेतृत्व गुण नाहीत असं मुळीच नाही, परंतु याकडं जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी तर दुर्लक्ष केलेलंच आहे. अल्पसंख्याक आयोग ज्या वेळेला गठीत होतो, ज्यावेळेला सुरुवातीला काँग्रेसच्या काळामध्ये अल्पसंख्याक आयोग गठीत झाला, तो झालाच मुळात मुस्लिम, ख्रिश्चन, नवबौद्ध, जैन, शीख अशा अल्पसंख्याक समाजासाठी. परंतु दुर्दैवानं मला सांगावं लागतंय की मागच्या काही दिवसापासून अल्पसंख्याकांची नियुक्त्या झाल्या, अध्यक्ष नेमण्यात आले, उपाध्यक्ष नेमण्यात आले आणि त्यांचे सदस्यही नेमण्यात आले. एकही ख्रिश्चन सदस्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नाही. एकही ख्रिश्चन सदस्य मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदावरती नाही. हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि हे का नाही, याचं कारण ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचे आम्ही मतदार नाहीत हे त्यांना माहीत झालेलं आहे. दोन्हीकडून मार पडतोय ख्रिश्चन समाजाला, हे लक्षात घ्या. जे सत्ताधारी आहेत त्यांचे आम्ही नाहीत, जे विरोधी पक्ष आहेत त्यांचे आम्ही आहोत. त्यांच्या हातामध्ये काहीतरी करण्याची ताकद आहे, ते आमच्यासाठी करणार नाहीत. तुमच्याकडे किमान स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला उभं करण्याची ताकद आहे, ते पण तुम्ही करणार नाही. दोन्हीकडून मार खाल्लेला एकमेव समाज हा ख्रिश्चन समाज आहे. मागच्या काळामध्ये किंवा आताही ज्या वेळेला ख्रिश्चन समाजावरती काही प्रॉब्लेम निर्माण होतात, कुठेतरी हल्ला करण्यात येतो, त्यावेळेला आमच्या बरोबरीला उभं राहणारे जे लोक आहेत तो आहे आंबेडकरी समाज. अगदी मी मनपूर्वक आपले आभार मानू इच्छितो, कारण आपण आम्हाला या कठीण काळामध्ये साथ दिलेली आहे. सन्माननीय दीपक केदार साहेबांनी
अनेक ठिकाणी अनेक मोर्चामध्ये सामील होऊन आमच्या लोकांना धीर दिला, आमच्याबरोबर ते उभे राहिले आणि त्यांनी आमच्यासाठी लढा दिला, त्याबद्दल नक्की त्यांचे आभार मानले पाहिजेत. परंतु जसं मी म्हणालो सुरुवातीला त्याप्रमाणे मेरे जनाजे के पीछे सारा गांव निकला लेकिन वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. बस आजच्या पुरतं एवढंच. राजकीय पक्षांना माझी एवढीच विनंती आहे की हम भी इंसान है. थैंक यू वेरी मच.